अगं ताई, तू वेट लॉस बंद करणार आहे म्हणजे नक्की काय करणार आहे? रोज सकाळ संध्याकाळ चहा पिणार आहेस का? वेट लॉस पावडर पिणं बंद करणार आहेस का? तेल जास्त वापरणार आहेस का? हर्बल टी घ्यायचं बंद करणार आहेस का? नक्की तू काय करणार आहेस? योगा बंद करणार आहेस का चालायचं बंद करणार आहेस? असे भरपूर सारे प्रश्न तुमच्या मनात आले असतील. मी त्याचं उत्तर तुम्हाला सांगते. पण त्याआधी एक गोष्ट सांगते. व्हिडिओच्या शेवटी माझं कपाट आईनं आवरायला काढलेलं, त्याच्यामध्ये माझ्या खूप महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या. त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी तुम्हाला सांगते, वजन कमी करणं सोडणारे म्हणजे काय करणारे तुम्हाला सांगते. वजन कमी तर झालेलं आहे. आता प्रॉपर मला जेवढं पाहिजे तेवढं झालेलं आहे. पण मेंटेन ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. पण पहिलं जसं मी स्ट्रिक्ट डाएट केलं होतं, अजिबात सुद्धा चहा पीत नव्हते, तर आठवड्यातून पहिला 1 दिवस चीट डे असायचा. आता 1-2 सुद्धा चालतात. फक्त ज्या वेळेला चीट डे करेल त्यावेळेला दुसऱ्या दिवशी वजन कसं मेंटेन करायचं त्या टिप्स सुद्धा मी तुम्हाला माझ्या सांगितलेल्या आहेत. त्या फक्त करायच्या आणि वजन फक्त मेंटेन ठेवायचं, कारण वजन कमी तर होतं. पण ते नंतर वाढू नये यासाठी भरपूर प्रयत्न करायला लागतात. आणि तेलाचा वापर म्हणाल ना, जशी सवय लागलेली आहे कमी तेलाचा वापर करण्याची, तशीच मी वापर करणार आहे. जास्त तेलाचा वापर करणार नाही. चहाचं जर तुम्ही सांगाल, तर पहिलं मी अजिबात सुद्धा चहा पीत नव्हते. आता आठवड्यातून 2-3 वेळा पिऊ शकते. असं काही नाही. पण मनासारखं जे पाहिजे ते मी करणार आहे. आता माझ्या आईने कपाट आवरताना जुनी कपडे मी एका साईडला ठेवली गावाला देण्यासाठी आणि मला ही बेल्ट सापडला, जो की माझं 42चं पोट होतं तेव्हा मी हा बेल्ट वापरायचे. पण आता माझं पोट मेंटेन झालेलं आहे, त्यामुळे याची मला गरज नाहीये. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टिप्स आणि ट्रिक्ससाठी. बाय.